राजकारणात जातीभेद असतोच, पण तो अन्यायाच्या निवारणात देखील किती प्रभावी असतो याचं उदाहरण म्हणजे बीड प्रकरण. सुभाष देशमुखांच्या हत्येचं ज्या पद्धतीने चापवलं जात आहे, त्याच्यावर रणक माजवलं जात आहे, त्या तुलनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा साक्षात पोलिसांच्या कोठडीत, न्यायालयीन कोठडीत मला वाटतं, बळी गेलेला असताना त्याच्यावर कुठे काय चर्चा होते, कुठे मोर्चे निघतात, कुठे आंदोलन होत आहेत, कुठे पोलिसांना मकोका लावा किंवा पोलिसांवर गुन्हे दाखल करा किंवा का नाही केले याच्याकरता आंदोलन होत आहेत का? मला वाटतं इथे सुद्धा शेवटी दलित हा दलितच असतो. आणि कितीही राजकारणासाठी बोलाबोली झाली तरी बघा ना, बीडच्या तुलनेत परभणीचं प्रकरण हे मागे पडलंय की नाही? कबूल करा तुम्ही. आणि ते का पडलंय? मला वाटतं हाच एक जातीवादाचा पुरावा आहे.